मी वृत्ताली खडसे माझ्या UCGMCM मुंबई यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. खरं तर आजचा विषय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईसारख्या महानगरीत प्रत्येकजण आपापली नवनवीन स्वप्ने घेऊन येतात. विद्यार्थ्यांच्या या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात राहण्याची सोय आणि सुरक्षा हा सर्वात मोठा अडथळा असतो आणि गरज असते ती फक्त चांगल्या कॉलेजची आणि खाण्यापिण्याच्या सोयीची. पण या महागाईत मुंबईसारख्या शहरात ही व्यवस्था करणे प्रत्येकाला शक्य नसते. पण या सर्व गोष्टींचा विचार आपल्यासाठी कुणीतरी अगोदरच केला आहे. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी माता रमाबाई आंबेडकर. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम अशी सोय म्हणून समाज कल्याण वसतिगृहामार्फत माता रमाबाई वसतिगृह यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. मी म्हणजे आणि सविता वाल्मी मॅम, वसतिगृह प्रमुख यांचे मी माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आणि वसतिगृहाबद्दल माहिती आम्ही तुम्हाला प्रश्नोत्तर स्वरूपात देणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न विचारण्या अगोदर मॅम, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना तुमची ओळख करून द्यावी. माझे नाव आहे श्रीमती सविता वाल्मी. मी सध्या माता रमाबाई आंबेडकर मुलींचे शासकीय वसतिगृह चेंबूर येथे गृहपाल म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना संस्थेविषयी थोडी माहिती आणि त्यांचे लक्ष काय आहे ते तुम्ही सांगावे. सदर वसतिगृह हे सामाजिक न्याय विभागामार्फत राबवले जाते आणि सदर वसतिगृह चालू करण्याचा मुख्य हेतू हा आहे की खेड्यातील विद्यार्थी जे आर्थिक परिस्थितीमुळे सिटीमध्ये येऊन आपले पुढचं उच्च शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सदर वसतिगृह चालू केले, जेणेकरून सदर विद्यार्थ्यांना आपले उच्च शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करता यावा या हेतूने चालू केलेले. तर माझा दुसरा प्रश्न आहे का संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सदर वसतिगृहामध्ये हे सर्व सोयीसुविधा हे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत पुरवले जातात, कारण सदर वसतिगृह हे शासनाचे आहे. सदर वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अंथरूण, पांघरूण व बेडिंग साहित्य हे सर्व फ्रीमध्ये दिले जाते. गृहात राहणाऱ्या मुलींची म्हणजे सोय काय आहे, कशी सिस्टम आहे. सदर वसतिगृहासाठी चेंबूर येथे भव्य इमारत आहे. सदर इमारत ही एकूण 7 मजली आहे. तर वसतिगृहाच्या एकूण पहिल्या ते 6व्या माळ्यापर्यंत एकूण 6 माळ्यावर विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलेली आहे. तर प्रत्येक रूममध्ये एकूण 4 मुलींची व्यवस्था केलेली आहे आणि या प्रत्येक रूममध्ये मुलींना काट आणि बेडिंग साहित्याचे आणि कपडे ठेवण्यासाठी कपाट वगैरे आहे. जेवणाची सोय कशा प्रकारे असते, कोणकोणते पदार्थ वगैरे असतात. जेवणाची सोय ही विद्यार्थ्यांना 26 जुलै 2011च्या शासन निर्णयानुसार पुरवली जाते. तर सदर भोजनाच्या मेनूमध्ये सकाळी विद्यार्थ्यांना नाश्ता, दूध, अंडी, फळे, सीझन वाईज एक फ्रूट ॲपल आणि दुसरं सीझन वाईज जे अवेलेबल असेल त्या पद्धतीने दिले जाते. आणि ज्या मुलींचं सकाळचं कॉलेज असतो त्या मुलींना सकाळी टिफिनसाठी पोळी आणि भाजीची व्यवस्था केलेली असते. आणि अदरवाईजच्या दिवशी म्हणजे आठवड्यातून 2 वेळा बुधवारी आणि रविवारी नॉनव्हेजची सोय आहे. त्यात चिकन आणि मटणचा समावेश आहे. आणि शाकाहारी मुलींसाठी पनीर किंवा इतर गोड पदार्थांचा समावेश असतो. या सगळ्यांचा मेन्यू मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आणि जे काही आहे ती प्रोसेस पण मी तुमच्याशी नंतर शेअर करेल व्हिडिओमार्फत. तर माझा दुसरा क्वेश्चन हा आहे का पाण्याची सोय व वीज पुरवठा कशा प्रकारे केला जातो. सदर वसतिगृहामध्ये पाणी आणि वीज पुरवठा ही 24 तास उपलब्ध आहे किंवा 24 तास मुलींना अवेलेबल आहे. आणि पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायरची सोय केलेली आहे. आजच्या ऑनलाईन युगात तुमच्याकडे ऑनलाईन सिस्टम आहे का?
वसतिगृहात प्रवेशासंदर्भात सांगायचे झाले तर सध्या वसतिगृहात मॅन्युअली पद्धतीने प्रक्रिया राबवली जात आहे. आणि त्यांच्या शिक्षणासाठी म्हणजे जे ऑनलाईन लेक्चर्स असतात ते लेक्चरसाठी तुमच्या इथे काय सिस्टम आहे? ऑनलाईन वायफाय वगैरे आहेत का? वसतिगृहात विद्यार्थिनींना त्यांचा अभ्यास किंवा स्टडीज करण्यासाठी वायफायची व्यवस्था केलेली आहे. स्पर्धा परीक्षा देणारे खूप आजकाल आहेत, तर मग त्या विद्यार्थ्यांसाठी काय विशिष्ट स्वरूपाची सोय केली जाते? वसतिगृहात संविधान येथील शासन निर्णयानुसार जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मागणीनुसार वार्षिक 2 लाखापर्यंत पुस्तके अवेलेबल करून दिली जातात. ते आपल्या पॅरेंट्सच्या लांब राहतात, तर तुम्ही त्यांच्या आरोग्याची कशी खबरदारी घेता? सदर वसतिगृहामध्ये स्माईल फाउंडेशन मार्फत हेल्थ कॅम्प राबवला जातो 2 महिन्यांनी. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणून तुम्ही काय खबरदारी घेता? कशा प्रकारे त्यांची त्याबद्दल दक्षता घेतली जाते? सदर वसतिगृहामध्ये विद्यार्थिनींसाठी 24 तासासाठी 8 घंटे महिला सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला बाहेर जाताना गेट रजिस्टर ठेवलेलं आहे. गेट रजिस्टर म्हणजे प्रत्येक विद्यार्थिनीने येता जाता नोंद करायची आहे आणि त्याची त्या हालचालीवर सेक्युरिटीची नजर असते. आता एवढे रूम आहेत, एवढं मोठं वसतिगृह आहे, तर त्यांच्या ह्याच्यात साफसफाई वगैरे कशा प्रकारे केली जाते? सदर वसतिगृहात साफसफाईची कामे ही क्रिस्टल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, तर त्यामार्फत दररोज वसतिगृहातील मुलींच्या रूमासहित साफसफाई केली जाते. त्यासाठी महिला हाऊसकीपिंगची व्यवस्था केलेली आहे. या वसतिगृहामार्फत विद्यार्थिनींना निवासाव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात? वसतिगृहात निवासी विद्यार्थिनींना दरमहा 800 रुपये निर्वाह भत्ता अदा केला जातो आणि त्यासोबत मुलींना 100 रुपये एक्स्ट्रा आहे, म्हणजे एकूण 900 रुपये विद्यार्थिनींना निर्वाह भत्त्यासाठी दिला जातो. तर सदर खर्च हा विद्यार्थिनींना त्यांच्या नित्योपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा बसेसचा पास वगैरे काढण्यासाठी त्यांना वापर करता येईल. तर वसतिगृहाची काही नियमावली, कायदे वगैरे असतील, त्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती द्याल का? सदर वसतिगृहे शासकीय असल्यामुळे शासनाने त्याचे नियमावली ठरवून दिलेली आहे. अर्थात मुलींचं वसतिगृह असल्यामुळे मुलींनी संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान वसतिगृहात आलेच पाहिजे. म्हणजे एकंदरीत मुलींनी आपलं घर बाहेर सोडल्यावर किंवा आपल्या घरात असताना जसं मुली बाहेर पडली तिने वसतिगृहाकडे वेळेवर यावं, तसं वसतिगृहातही मुलींनी वेळेवर यावे यासाठी मुलींवर वेळेचे बंधन घातले जाते. गोष्टींची माहिती मी तुम्हाला PDF डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि तिथे तुम्ही ती सगळी माहिती बघू शकता. तर तसेच याच्या तुमच्या वसतिगृहात किती सध्या जागा आहेत आणि किती जागा भरल्यात व किती खाली आहेत, त्याबद्दल जरा माहिती द्या. वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी तर SAT जातनिहाय पर्सेंटेज ठरवून दिलेले आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी BC, मागास OBC किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 5, NT 5 आणि ST कॅटेगरीसाठी 3 व अदरवाईज अनाथ अपंगसाठी प्रत्येकी 2 ते 3% असे SC समाजाव्यतिरिक्त अदर कास्टला 20% जागा अवेलेबल आहेत आणि अनुसूचित समाजासाठी 79% जागा रिक्त आहे. ही सर्व माहिती मी तुम्हाला PDF स्वरूपात डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, सो तुम्ही तिथे बघू शकता. तर मॅम, या वसतिगृहात ॲडमिशन घेण्यासाठी काय प्रोसेस आहे? ऑनलाईन आहे का की ऑफलाईन आहे फक्त? सदर वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया ही सन 2024-25 वर्षासाठी
या शैक्षणिक वर्षासाठी ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत. जे विद्यार्थी इच्छुक आहे वसतिगृहात ज्यांची मुंबई सिटीमध्ये राहण्याची सोय नाही, त्या विद्यार्थिनींनी सदर वसतिगृहात येऊन जो फॉर्म वसतिगृह प्रवेशासाठी विनामूल्य पुरवला जातो तो फॉर्म इथून त्यांनी घेऊन संबंधित फॉर्म पूर्णपणे भरून डॉक्युमेंटसहित वसतिगृहात सबमिट करायचं आहे. आणि डॉक्युमेंट्स जे लागतील, जे फॉर्म तर वसतिगृहामध्ये जातनिहाय कशा जागा भरल्या जातात हे शासनाने पर्सेंटेज भरून दिलेले आहे. त्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी 80%, ST विद्यार्थ्यांसाठी 3%, OBC 5%, NP 5% आणि अनाथ व अपंग विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 2 ते 30 या पर्सेंटेजनुसार जागा राखीव केलेली आहे. तर सदर वसतिगृहाची इमारत मोठी असल्यामुळे व विभागीय स्तरावर असल्यामुळे या वसतिगृहात एकूण 250 विद्यार्थिनींची मान्य संख्या आहे व वसतिगृहात राहण्याची सोयी तेवढ्या विद्यार्थ्यांची केलेली आहे. तर सदर वसतिगृहामध्ये जुन्या विद्यार्थिनी जे आहेत त्या 155 विद्यार्थिनी आहेत व सदर वसतिगृहामध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित समाजासाठी म्हणजे SC समाजासाठी अजून एकूण 95 जागा रिक्त आहेत. तरी जे विद्यार्थिनी इच्छुक आहेत त्या विद्यार्थिनींनी वसतिगृहात येऊन संपर्क साधावा व आपल्या वसतिगृहातील प्रवेश अर्ज घेऊन तो भरून द्यावा व आपला प्रवेश निश्चित करावा, एवढी माझी विनंती आहे. ज्या मुली बाहेरगावी राहतात किंवा ते लांब राहतात, ते इथे येऊ शकत नाही सगळी माहिती काढण्यासाठी, तर मॅम त्यांच्यासाठी तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट शेअर करू शकता का? म्हणजे त्यांना कशी मदत होईल? लगेच तुम्ही मला विचारून इथे ॲडमिशन त्यांचं करू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 94 94 9420849708. तरी मी हा नंबर मॅमचा डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल तिथे. तुम्हाला माहीतच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण कशा प्रकारे केले, पण त्यांनी समाज कल्याण वसतिगृह काढून आपल्या आईवडिलांची काळजी दूर केली आणि आपल्या शैक्षणिक प्रवासातही सोपा केला. तर या वसतिगृहात 2 पार्ट आहेत. मुलींचं वसतिगृह वेगळं आहे आणि मुलांचं वेगळं आहे. तर मुलींच्या वसतिगृहाचं नाव माता रमाबाई आंबेडकर वसतिगृह आहे आणि मुलांच्या वसतिगृहाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे. सो इथे मुलं मुली दोघंही अप्लाय करू शकतात. त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट्समध्ये ते लिहू शकतात आणि मॅमचाही कॉन्टॅक्ट मी तिथे देणार आहे, तर तुम्ही मॅमलाही कॉन्टॅक्ट करू शकता. सो चेंबूर ईस्टला तुम्ही या. धन्यवाद मॅम, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाबद्दल माहिती सांगितली व त्यांचा शिक्षणाचा मार्ग सोपा केला. सो मी सगळे डॉक्युमेंट्स डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, सो तुम्ही तिथे बघू शकता संपूर्ण माहिती. आणि तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जेही गरजू विद्यार्थिनी आहेत त्यांच्याकडे हे लवकरात लवकर शेअर करा. थँक्यू सो मच.